येथो नियानुठो माथा मरणावाचो सर्वथा. ज्या पृथ्वीवर तुम्ही आम्ही जन्माला आलो, ज्याने कोणी जन्माला घातला असेल, काही लोकांना देव मान्य नाही, निसर्ग मान्य, ठीक आहे. ज्याने कोणी जन्माला घातला असेल तरी दोन गोष्टी सगळ्या माणसाला प्रदान केलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्याला डोकं आहे, त्याच्यावर काही शंका आहे. आणि ती दुसरी गोष्ट म्हणजे बोलता येतं. ह्या दोन गोष्टी मोकळ्या मनाने प्रत्येक माणसाला दिलेल्या आहेत. ते इतर प्राण्याला नाही आहे. भावना व्यक्त करू शकत नाही. गाढवाला वाटलं काय करावं त्याने, आणि ते जेव्हा ओरडतं का नेमकं रडतं का हसतं हेच कळत नाही. भाषा ही मनुष्याची विशेषता आहे आणि भगवंताने मेंदूसहित भाषा दिलेली आहे. याचा या पृथ्वीवर एवढा गैरवापर होतो. ज्याला काहीच कळत नाही ना, तो कळत्या माणसाला बोलतो. आणि कळण्यापेक्षा कळत्या माणसाला बोलतो याचा जास्त आनंद होतो त्याला. तर नाही का मस्त पैकी. ज्याला कळतं त्याला न कळणारा माणूस बोलतो, आणि न कळणारा माणूस याच्याकरता बोलतो की मी कळत्या माणसाला बोलतो. हे त्याला कळतच नाही. मला माहिती तुम्हाला कळालं नाही. संत आहेत यांचा प्रांत वेगळा आहे, त्यांचं जग वेगळं आहे. संतांची विचारसरणी, जगण्याची शैली सगळं भिन्न आहे. त्या प्रांतामध्ये तुम्ही जातच नाही. म्हणून ज्ञानोबरायापासून बाबापर्यंत जो त्रास झाला त्याचं मूळ कारण दोन्ही जग भिन्न आहे. तुमचं जगण्याचं जग वेगळं आहे आणि संतांचं वेगळं आहे. आपलं जग म्हणजे काय, दोन तीन गोष्टीच्या सगळ्या प्राण्याला लागतात. पहिली गोष्ट म्हणजे आपला एरिया ठरलेला पाहिजे. वाघ जर गेला ना असं नवीन एरियामध्ये, तो आपली सीमा फिक्स करतो की मी या एरियामध्ये राहतो. त्याने जागा दाखवून देतो की आतमध्ये वाघ आहे. तसं तुम्ही आम्ही एकर, 1.5 एकर, 2 एकर, 100 एकर ही आपली जागा फिक्स करतो. त्याचं नाव आहे 7-12. तुम्ही कोण आहात, हा माझा एरिया आहे, ही माझी जागा आहे, आणि या जागेत दुसऱ्यांनी नांगरायचं नाही. पृथ्वी त्याची नाही आहे न वाघाची आहे, पण एरिया ठरलेला आहे की ही माझी जागा आहे, त्याच्यात कुणी यायचं नाही. दुसरी गोष्ट लग्न आहे, ज्याला आपण फजोत्पादन म्हणतो. अरे बिघडू नको रे, कशाला हात लावलं ते, जसं होतं तसं ठेवा. ते विठाला 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 विठाला. भाग्याचा उदय यालाच म्हणतो. मध्ये सुचलं याला काही सेट झालंय ना आता. कशा तो शांत बस, फक्त ऐक. विठाला 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 विठाला. आणि मी प्राणी आणि संत यातला फरक सांगतो. ते पुन्हा वाढले, ते बास वाढवते कमी, जरा आवाज बरोबर नाही पहिल्यासारखं ठेवतो. नेमकं काय केलं होतं ते तू बघ म्हणे. बोल बिंदास बोल. काय पाखवाजाची गरज नाही ना आवाजाला, मी आहे ना तर बोलायला. आता तू पाठीमागे येत इतक्या लांब बसले कशाला तुम्ही? पुढच्या बाजारात त्रास झाला तू. तेव्हा कधी पिक्चर पाहता ना तुम्ही, त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आवाज जर कमी झाला तर हिरो काय म्हणतो कळतच नाही. तुम्ही एका दिवशी म्यूट करून टीव्ही बघा, तुम्हाला काहीच कळणार नाही नेमकं काय म्हणतात. आवाजाला फार महत्व आहे. शो पेक्षा आवाज फार महत्वाचा असतो. आणि दुसरा महत्वाचा भाग जमिनीनंतर जो प्राणी आहे ना त्याच्याबद्दल बोलू. अभंग खूप गूढ आहे ना, एवढा सोपा नाही आहे. आमचे कीर्तनकार बसलेले त्यांच्या पाठ आहे, आणि जाणून बुजून त्यांना चिडवण्यासाठी अभंग घेतलाय.
गूढ अभंग आहे, हे लवकर कळत नाही. हा अभंग पाठ असणं छोटा आहे, साईज छोटी म्हणून कळत. अरे काय महाराज जरा आवडत ना. आमचं काय आई टायमाला आम्ही स्वयंपाक करतो, काय ठरवून येत नाही काय बोलायचंय म्हणून. पण जेवढं तुम्ही शांततेने ऐकाल तेवढं तुम्हाला चांगलं वाटेल. काही हे करू नका तुम्ही. आणि प्राण्यांचा जसा मादावर हक्क असतो तसं मनुष्य सुद्धा स्वतःच्या पत्नीवर हक्क दाखवतो. मी प्राणी आणि मनुष्य यातला समानता सांगतो तुम्हाला. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सत्ता. माकडं असतील, सिंह असतील, जनावरं असतील, त्यांना कधीतरी असं वाटतं की आपण या जंगलाचा राजा असावं. आणि म्हणून तुम्ही माकडाचं युद्ध बघितलं असेल, प्राण्यांचं युद्ध पाहिलं असेल, तर ते जे भांडणं आहेत ते मी मालक कोण, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण, या तिन्ही बाबी सत्ता, स्त्री आणि जमीन, या तिन्ही बाबी संसारामध्ये येतात. तो महाराज असेल या तिन्ही मध्ये अडकला असेल तर तुमच्यापैकीच, फक्त त्यांनी कपडे बदलले, त्याच्यापेक्षा त्याचं जास्त नाही. हे जर तीन सोडले तर दुसरं जे जग सुरू होतं त्याचं नाव आहे संत. परमार्थाचा प्रारंभच इथून आहे. हे तीन जर सोडले तर तुम्हाला संतांकडे जावं लागतं. तुम्ही किती कीर्तन ऐका, तुमच्यात काही बदल होणार नाही, पक्क मला माहिती. कारण की संतांकडे येताना या तीन वस्तूपैकी मागायलाच येतात तुम्ही. कोणत्याही संतांकडे जाल, कितीही मोठा राजकारणी असो, शेतकरी असो, नाही श्रीमंत व्यापारी असो, या प्रत्येकाचे संत, ह्या संतांमुळे बरकत मिळाली म्हणून ते संत समजतात. पुन्हा आहे का मार्केटिंग ज्याला म्हणतो, इथं गेल्यानंतर कल्याण होतं, तिथं गेल्यानंतर कल्याण होतं, आज संत आशीर्वाद देतो, ही जी भावना आहे ही अज्ञानी लोकांची भावना आहे. तुकोबारांचा अभंग आहे, अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. पहा शब्द कसा, आणि तयाची चित्ती देव कैसा. आणि जे देव ज्यांच्या चित्तामध्ये नाही हे लोक, आणि देव ज्यांच्या चित्तामध्ये येऊन राहतो ते संत. फार गमतीशीर गोष्टी. देव चित्तात येऊन राहतो ते संत, आणि आपल्या चित्तामध्ये देव नाही, धन राहते, सत्ता राहते, स्त्री राहते. आपण आपलं जीवन तपासा, तुम्हाला या गोष्टी कळते. आणि मग काय होतं, प्रत्येक माणसाचं एक टार्गेट असतं. एखाद्याला जर स्त्री पाहिजे असेल तर तो धन खर्च करतो आणि सगळं सोडून देतो तिच्या मागे लागतो. हे जे जेवढे पिक्चर निघतात ना भारतामध्ये, हे जवळपास विज्ञानाचे सोडून सगळे प्रेम प्रकरणच आहे. हिरो बदलतो, स्टोरी तीच, गाणं तेच. आणि ह्या सगळ्या पिक्चरच्या लोकांनी बाईच्या माग लागावं असं शिकवलंय. पूर्वी ही पद्धत नव्हती. बाप ठरवत होता, तुझं लग्न ठरलंय, अमुक अमुक घरातली फिक्स केली. पोरगही काही म्हणत नव्हतं त्या काळामध्ये. ठीक आहे, वडिलांनी ठरवली, चांगली असेल, वडिलांना अधिकार आहे. आता वर्तमान काळात पाया म्हणजे कॉलेजला जर आपण शिकायला पाठवतो, येताना तो दोघं मिळून पाया पडले. भगवानगडाची घटना आहे. ते अति उच्च सुशिक्षित होते, गरीब होते, मुलगी होती. मी म्हटलं त्याला थोडीशी मदत करावी. चांगल्या मार्गाने पास झाले, मोठी डॉक्टर वगैरे. आम्ही सहज माणसाला म्हणलं, जरा बघायचं आता लग्न करू आपण. तुम्ही महाराज मी येतानाच बरोबर आणलंय, तुम्हाला पाहिजे गरज. तिला वडील नव्हते म्हणून मदत करावी असं मला वाटलं, हे विनाकारण वाटलं. पण येताना सगळं झाल्यानंतर येऊन मला सांगितलं, महाराज बरोबरच आणलेलं. हा संसार वेगळा, ही जगण्याची शैली वेगळी. आणि परमार्थामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रवेश करता संतांकडे, शब्द सोडा, नजर सुद्धा रागाने उठली नाही पाहिजे, त्याला म्हणतात साधक. नजर सुद्धा बरं, नजर सुद्धा संतांची. तुकोबारांचा खूप सुंदर अभंग आहे. तुकोबाऱ्यावर पाटील रागवले होते, गाव रागवलं होतं, घराच्या बाहेर लोक काढण्याच्या तयार, सगळं बरोबर आहे. पण तुकोबा
तुकोबाराय कोणालाही भीत नव्हते, पण संताला घाबरत होते. हे तुकोबारायच्या बाबतीमध्ये सांगतो. परमार्थ करताना जर मी चुकलो तर माझं ते हासतील संत. माझा अर्थ चुकला, माझा परमार्थ चुकला, माझी साधना चुकली. मोठी जी माणसं असतात ना, श्रेष्ठ माणसं, चूक काढत नाही, हसून अपमान करतात. आणि जर हसलं नाही ना तुम्हाला, हसणं कळालं नाही ना, तुम्ही बुद्धिमान नाहीच. महाभारतामध्ये कुठेही शब्द आलेला नाही. दुर्योधन जो म्हणतो ना, आंधळ्याची मुलं आंधळे असतात, असं कुठेही शब्द आलेला नाही. कल्पना करणं, दुर्योधन राजा होता. असं खेडेगावातल्या माणसासारखं बोलेल का? द्रौपदी राजघराण्याची स्त्री होती, ती अशी म्हणेल का 5000 वर्षापूर्वी आंधळ्याची मुलं आंधळे असतात असं बोलेल? पण तिचा काय संबंध बोलायचा? भाऊ भाऊ बोलतील ना. तिला बोलायचं असेल तर घरी बोलेल, जर ऐकणारा असला तर. नाही कळालं? ऐकणारा असेल तर घरी बोलेल. आणि जी घरी बोलते ना, ती एवढी खतरनाक बोलते. तुकोबारांनी घरी बोलणाऱ्यावर 2 अभंग लिहिलेले. 4 भाऊ एकत्रित आहेत, सुखाने संसार आहे. आणि एकत्रित जर असलं तर एकमेकाची जबाबदारी, संसार एकमेक सांभाळतात. कीर्तन झाले येतो महाराज, मला माहिती असतं तर. फार गोड आहे. राजघराण्यामध्ये जन्माला आली द्रौपदी एखाद्या राजाला, दुर्योधनाला तोंडावर म्हटली असं तुम्ही काय विश्वास ठेवता? आंधळ्याची मुलं आंधळे असतात. मूळ महाभारतामध्ये वर्णन आलेलं आहे. ज्यावेळेस भ्रम तयार झाला, पाणी आहे का पृथ्वी आहे, तिथं शेजारी उभी होती द्रौपदी, ती फक्त हसली. आणि हसली म्हणून महाभारत घडलं. काही बोलली नाही, काही बोलली नाही. आपण मूळ ग्रंथ वाचत नसल्यामुळे जी परंपरा चालू आली ती आली. काही बोलली नाही, फक्त हसली. किती घटना मोठी. हसणं दुर्योधनाच्या मनाला एवढं लागलं, बदला घेण्याकरता भारत संपवला. महाभारताच्या युद्धाचा अतिरेक तुम्हाला अजून काहीच माहिती नाही. पूर्ण भारतामध्ये त्या काळामध्ये अफगाणिस्तान पासून श्रीराज्यापर्यंत, ब्रह्मापर्यंत भारत होता एवढा मोठा. न त्या टायमाला जात मोठ्या प्रमाणामध्ये होती, ना धर्म होते. हसला, हसणं डोक्यात बसलं द्रौपदीचं. आणि जेव्हा महाभारत संपलं, संपूर्ण भारतामध्ये 15-20 माणसं जिवंत राहिले. लक्षात घे, हसणं किती कठीण, हे पचवणं फार अवघड आहे. आणि जिद्दीला जर माणूस भेटला दुर्योधनासारखा, त्याला जर हसणं कळालं, उद्ध्वस्त होत. तुम्ही सगळे ग्रामीण भागातले माणसं बघा ना, तुम्ही बदला घेण्याकरता काय करता तुम्ही? एखाद्याचं हसणं, एखाद्याचा टोमणं जर एखाद्याच्या डोक्यात बसला ना, मरेपर्यंत विसरत नाही. आणि तो बदला घेण्याच्या नादामध्ये असतो. माझं कीर्तन कळालं नाही तुम्हाला? बदला घेण्याच्या नादात जो असतो ना, तो जळत असतो, आयुष्य जाळत असतो स्वतःच. एक सामान्य माणूस बोलल्यानं, सामान्य माणूस बोलल्यानं. खूप सुंदर वर्णन आलेलं आहे तुकोबारायांचं. ह्याच्या वृंदावनातल्या गवळणी होत्या, त्या मथुरेला येत होत्या. मथुरा राजधानी होती आणि ग्रामीण भाग हे वृंदावन होते. आणि कृष्णाला पाहिलेलं, परमार्थ आणि संसार याचा फरक सांगतोय. कृष्णाला त्यांनी पाहिलं, मांडीवर खेळवलं, खाऊ घातलं ज्या कृष्णाला, तो कृष्ण जसं एखाद्याचं हसणं डोक्यात बसतं, तसं या गवळणीच्या हृदयामध्ये कृष्ण बसला. आणि काय व्यवहार करतो हे विसरून गेले. आणि त्या गवळणी दही दूध विकण्यासाठी जेव्हा मथुरेमध्ये येतात, त्यावेळेस ती विसरतात दही घ्या म्हणायचं, दूध घ्या म्हणायचं. गोविंद ठाकुनी दामोदर घ्यागे, तव तव हासती मथुरे जागे. गोविंद ठाकुनी दामोदर घ्यागे, तव तव हासती मथुरे जागे. गोविंद ठाकुनी दामोदर घ्यागे, तव तव हासती मथुरे जागे. दुडी बारी
देव पाहिलेल्या गवळणी आणि ते जेव्हा शहरामध्ये जातात, पुन्हा सांगतोय शहरात जातात, जे स्वतःला बुद्धिमंत समजतात पण जीवन जगण्यासाठी नौकर असतात, हमाल असतात, दिवस रात्र काबाड कष्ट करतात केवळ संसार फुलावा म्हणून. आणि परमात्मा ज्यांना भेटलेला आहे, ज्यांच्या दारामध्ये ज्यांचं दोन घास खाणारा परमात्मा त्या गवळणी, आणि ते जेव्हा बोलतात की गोड गवळणे जसं म्हणतात ते. आणि याचा खूप मोठा अध्याय पण आहे आणि सुरदासने पण लिहिलेलं आहे. विक्री तू कामा किल गोपकन्या मुरारी पाहणार तुझं चित्तवृत्ती. आपली चित्तवृत्ती मन भगवंताच्या चरणी अर्पण केलेलं आहे आणि विक्रिया करता निघाले. विक्री तू कामा, दही दूध विकावं म्हणून संसार पण चालू आहे, चित्त परमार्थामध्ये आहे. आणि बोलता बोलता ते विसरून गेले. आणि मग मोहवशात अवोचन, प्रेमाने विसरल्या त्या गोविंद दामोदर माधवे. आणि हे शहरातल्या लोकांनी ऐकलं, हसायला सुरुवात केली. मी दोन्ही हसणं सांगतो ना, जरा कंट्रोल करा बुद्धीवर. द्रौपदी हसली. महाभारत घडलं पूर्ण भारतामध्ये 15 ते 20 लोक शिल्लक, एक हसणं हे. आणि 2500 वर्ष बुद्ध जोपर्यंत जन्माला आले नाहीत, महावीर जोपर्यंत जन्माला आले नाहीत, त्या 2500 वर्षाचा इतिहासच नाही महाभारताच्या युद्धानंतर. हे वास्तव आहे. आणि जेव्हा हे महावीर जन्माला आले, बुद्ध जन्माला आले, तिथून पुन्हा भारत नवीन उदयाला आला. 2500 वर्षाचा इतिहास भारतामध्ये नाही, फक्त एक हसल्यामुळे. तुम्हाला हसणं लागत नाही, काय करा. एखाद्या माझ्या समोर एका बाईने नवऱ्याला शिवाय दिले. त्या नवऱ्याचं असं म्हणणं होतं, शिवाय द्यायला हरकत नाही, काही शास्त्री पुढे द्यायला नव्हते पाहिजे. म्हणजे तशा ते रोजच देते. आणि तुम्ही सुद्धा रोजच, तुम्ही किती दुर्लक्ष करता. हसणं लागत नाही अंतःकरणाला. आणि ह्या गवळणी जेव्हा जातात, शिकलेल्या स्त्रिया यांना जेव्हा हसतात, तेव्हा तेव्हा हासती मथुरे जागे. काही गोड गवळणी छोटे छोटे अर्थ असतात, ते कळत नाही, मग डोंगर आपण उचलून घेतो. तुकोबाराने विचारलं, हसल्यानंतर गवळणीची प्रतिक्रिया काय? तुका म्हणे हासे जन नाही कान. सोपा उपाय सांगितले, हसू द्या. तुमच्या अभ्यासावर लोक हसू द्या, तुमच्या बोलण्यावर लोक हसू द्या, तुमच्या कृतीवर लोक हसू द्या. हसणारीच माणसं मार घालतात. कालच्या कीर्तनामध्ये मी बोललो, ज्या आळंदीला ज्ञानोबा जाती बाहेर काढलं, मनुष्य म्हणून सुद्धा योग्य समजलं नाही. 700 वर्षापासून आळंदीमध्ये तीच लोक आरती करतात, त्याला विजय म्हणतात. जाती बाहेर काढलं, आज आरती तेच लोक करतात. गावात येऊ देणार नाहीत अशी प्रतिज्ञा केलेले तुकोबारायांचे लोक. गावात देऊच्या नावाने नाही ओळखलं जात, तुकोबारायांच्या नावाने ओळखलं जात. हे जीवन आहे. गाव बदलावं, तुकोबाराय देहू, हे एका आयडेंटिटी म्हणतात, याला ओळखपत्र म्हणतात. नाही तर काय काहीची ओळख खूप चांगली असते. आपण जर विचारलं एक कुठे तो दारुड्या का, काही काही माणसं उलट बोलतात, बायको पळून गेली तो का. आणि त्याच्यापेक्षा बदला घेणारे जर लोक असले ना, अहो त्याचं काय खरं, तुम्ही का चालला त्याच्याकडे, काय झालं, काय बोलत होत नाही रे. नको असलेला इतिहास सांगण्यामध्ये तुम्हाला रस येतो. तुम्ही स्तुती नाही करत एखाद्याची. भावकीचा माणूस जर मोठा झाला तर स्तुती नाही करत. वैगुण्य सांगण्यामध्ये, विकनेस सांगण्यामध्ये तुम्हाला पुरुषार्थ वाटतो. आणि हे मी अनुभवलेले महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये विशेष करून. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हसे जन नाही कान. तुम्हाला प्रगती करायची ना,
तुम्हाला जीवन मोठं करायचंय ना, नाही कांदेट आहे, लक्ष देऊ नका. UPSC MPSC करणारे जे मुलं आहेत ना, त्यांचे मित्र कॉलेजमध्ये चांगल्या प्रकारे वागत असतात, सपोर्ट चांगला मिळतो त्यांना, समजलं तर समजलं. पण जे UPSC करणारे मुलं असतात 12-12 तास लायब्ररीमध्ये असतात आणि मेंदू मध्ये गर्लफ्रेंड नसते. लक्षात येते तो, मुलगी डोक्यात नसते, पुस्तकं डोक्यात असतात. मरेपर्यंत महाराष्ट्राचे ते राजा असतात. कितीही श्रीमंत मनुष्य असू द्या, 1,00,000 कोटी असू द्या, कलेक्टरने सही केल्याशिवाय सँक्शनच होत नाही. याला म्हणतात माणूस. किती मोठं दारा द्यावं लागतं कलेक्टरच्या. श्रीमंत माणसापेक्षा विद्या मोठी आहे, ती यातून शिकण्यासारखं आहे. म्हणून भगवान बाबा म्हणायचे, एकलिका पण मुलं शिकवा. अर्थ कळत तो मला. कितीही श्रीमंत, कितीही मोठा मंत्री असू द्या, त्याला विनंती करावी लागते कलेक्टरला, एवढं काम करा म्हणून. ही विद्या आहे, हे जीवन आहे. पण ही विद्या घेत असताना कॉलेज मजा करत होतं आणि हा रूम बंद करून 12-12 तास अभ्यास करत होता. तुका म्हणे हसे जन नाही का. तुम्हाला तुमचं जीवन मोठं करायचंय, महान व्हायचंय तुम्हाला. मूर्खाच्या बोलण्याकडे काय दुर्लक्ष करा, काय लक्ष द्यायचं त्यांच्याकडे. आज बोलतो उद्या पुन्हा हार घेऊन येतो. जगद्गुरु तुकोबारायांचं बघा आणि भगवान बाबांचं चरित्र मी या भागात काय सांगावं. या भागातले बाबांचे फार आवडते शिष्य होते मारुती महाराज. ज्यावेळेस गडाचा विकास झाला त्यावेळेस ते माझ्याकडे आले. असं डोकं माझ्या हात धरला, थकले होते. मला म्हणे, पोरा फार चांगलं काम करतो बरं, आमचा आत्मा आहे गड म्हणजे, आणि या गडाचा विकास करतो. आम्हाला तुझ्या आशीर्वाद, आमचं आयुष्य तुला लागो. हे जीवन आहे, हे जगणे. वयोवृद्ध माणसाने, तपस्वी माणसाने, जुन्या संताने आशीर्वाद देणं हे भाग्यवंताचं जीवन आहे. नावं तर कुणी ठेवतो, आणि ते लोक नावं ठेवतात ज्यांना कळत नाही. हा पहिला विषय होता. आणि ते लोक आशीर्वाद देतात ज्यांना कळतं की हा भविष्यात कोण होणार आहे, ते आशीर्वाद देतात. त्यांचा आशीर्वाद महत्वाचा आहे. गावातल्या माणसाने स्तुती करू नये, कलेक्टरने घाबरलं पाहिजे. कसं जीवन असावं माणसाचं. विद्वानाने घाबरलं पाहिजे, सत्ताधारी लोकांनी घाबरलं पाहिजे. हे जीवन आहे आणि हे जीवन तुकोबारांनी कमवलंय. म्हणून मुद्दाला हे जीवन तुकोबारांनी, म्हणून तुकोबारांचं थोडं आयुष्य सांगितलं. काखं गाव विरोधात तुकोबारांच्या, लोक विरोधात, विद्वान विरोधामध्ये, रामेश्वर भट्ट विरोधामध्ये, सगळ्या विरोधामध्ये. मला सांगा, तुम्ही सगळ्या बाजूने तुमचं आक्रमण होतं आणि तुम्ही स्थिर राहता. ही साधूची पावती, साधूचं जीवन आहे. सगळ्या बाजूने आक्रमण आहे तुकोबारांच्या जीवनावर, आणि तुकोबारांच्या तोंडातून सुंदर ते ध्यान अभंग निघतो. ते संतांची पावती. बोलतच नाही तुम्हाला ते, अर्थ कळतो तुम्हाला, बोलतच नाही तुम्हाला ते. नाही महाराज, आमची इच्छा आहे त्यांनी बोलावं. पहिल्या चरणात भाग्याचा उदय जोडी संत पाय, जोडी संत पाय, जोडी संत पाय. भाग्याचा उदय
तुम्ही असा विचार करा की हसली का द्रौपदी, आणि ज्या दुर्योधनावर ती हसली, नवऱ्याच्या पुढं भीमासारखा नवरा असताना, अर्जुनासारखा 5 पांडव असताना त्या नवऱ्याच्या पुढं मांडीवर येऊन बस, एवढा अपमान द्रौपदीला सहन करावा लागला. कशामुळं? केवळ हसण्यामुळे. या अभंगाचा हा मूळ आहे. दुर्योधन भेटला हे दुर्भाग्य. नेमकं ज्या वेळेस त्याला भ्रम झाला त्यावेळेस ती हजर होती. 5 पांडवापैकी एकही हजर नाही, फक्त द्रौपदी हजर आहे. जेवायचं स्थळ आहे हा भ्रम निर्माण झाला. शब्द आहे का? पाणी समजून धोतर वर करून चालायला लागलं, तिथं स्थळ होतं. जिथं स्थळ वाटलं तिथं पाण्यात पडलं. ठीक आहे ना, आपण का हजर आहे तिथं? आपण का असावं? भ्रम तुम्ही निर्माण केलाय. माझा मुद्दा आहे का? दुर्योधनाचं घर नाही येते, तुमचं घर आहे. तुम्ही निर्माण केलेलं आहे आणि तुम्ही निर्माण करून राजाचा अपमान करता तुम्ही. दुर्भाग्याचा उदय. कळलं तुम्हाला? दुर्भाग्याचा उदय. हसली, दुर्योधन भेटला हे दुर्भाग्य. खूप अवघड विषय. संत भेटणं आलेला आमचा विषय खूप. तुमचं अस्तित्व बघा तुम्ही, तुमचं जीवन बघा तुम्ही, तुम्ही किती दुर्भाग्यपूर्ण आहात. सगळे टोचणारीच लोक तुम्हाला भेटतात, हसवणारे भेटतच नाही. म्हणजे कॉमेडीचे कीर्तन पण आणि लोक भाग पण पाहावे लागतात तुम्हाला. हसणारीच, हसवणारा भेटत नाही म्हणून कॉमेडीला मान आहे. अर्थात विनोदाला काय मान आहे? माझा एक कीर्तनकार मला बोलला, तुम्ही काय कीर्तन ठेवलं? तो विनोदी आहे. म्हणजे असू दे. नाही मला काय ठेवलं? आता मी ठेवलं कीर्तन, गेला का टेन्शन? मालक कोण गडाचा, ठेवणारा कोण? नाही, त्याचं नाही ठेवायला पाहिजे. तो जास्त विनोद करतो, काही बोलतो, बोलू दे. काहीही बोलतो म्हणून तर लोक ऐकायला येतात. आज तो अभंगावर बोलतो, कोणीच ऐकत नाही. जर ठेवलं एखाद्या वेळेस कीर्तन तर झोपतात तुझ्या समोर. दोघांचा अर्थ लक्षात ठेवा. हसवणारे जीवनात भेटत नाही, पाठीवर थाप मारणारे भेटत नाही. खूप गरजेचे असते बरं. हा जो सन्मान असतो ना, पद्मश्री, भारतरत्न, ही थाप असते. मला म्हणतात क्या हो गया भाई, क्यों समज में नहीं आ रहा है? 7 वर्ष टिकल्यानंतर सुद्धा अपमान बंद नाही. लक्षात आलं तुला? याचा अर्थ असा नाही की ते अपमान करतात, प्रोत्साहित करतात. कळलं नाही, जास्त मेहनत कर. अपमानातून शिकायला मिळालं पाहिजे, अपमानातून सोडून जायला पाहिजे. जगत तुकोबाराय सांगतात, एथोनिया, भाग्याने मला संत मिळाले. आता मी संतांच्या चरणावर आलो. नसेल संत कळत आम्हाला. एथोनिया नुठवू माथा. किती दिवस मरणा वाचवणे सर्व, इथेच मरणार. संताच्या पायावर जीव देईल पण संताला सोडणार नाही. आणि आपल्या मनाला समजून सांगतात, कोई बळकटा, कोई बळकटा, बळकट. या अभंगाची फार विशेषता. तुकोबाराय स्वतःला समजून सांगतात. हे शब्द कधी तुम्ही ऐकले नसते. तुकोबाराय स्वतःला समजून सांगतात, स्वतःच्या मनाला, होई बळकट, किती अपमान होऊ दे, किती त्रास होऊ दे, टेन्शन घेऊ नकोस. होई बळकट माझ्या मना.
अभंगाचे शब्द कसे आहेत बघा. माझ्या मना बळकट होई, धीर सोडू नकोस. परमार्थ करताना, मोठं होत असताना इतरांना समजून सांगू नका. हा अभंग आहे. इतरांना समजून सांगू नका. होई बळकट, स्वतः बळकट हो. आपण आपल्याला समजून सांगा, तुम्हाला मोठं व्हायचंय. तुम्ही तुमचे मित्र व्हा. तुम्ही तुम्हाला श्रेष्ठ समजा. तुमचे मित्र होऊन तुम्हाला मोठे करा. तुमच्यावर कल्याण करण्यासाठी तुम्हीच योग्य आहात, इतर नाही. इतर तर लोक चांगल्या रस्त्याने सुद्धा चुकीचा रस्ता दाखवतात. इतर वाईटावर टपलेले, तुम्ही तुमचा उद्धार करा. होई बळकट, निश्चय केला ना, बळकट हो. शब्द फार मोठे आहेत, मी जरा घाईमध्ये अर्थ सांगतोय तुम्हाला. बळकट होई बळकट, शत्रू कितीही झोपो, होई बळकट. माझ्या मनात तुरे धीट. आणि ज्या दिवशी ही स्थिती तुमच्या जीवनामध्ये आली, जगातलं सगळं भाग्य तुमच्या पायावर येतं. तुका लोटांगणी, तुका लोटांगणी, भक्ती भाग्य झाली धनी, भक्ती भाग्य झाली धनी. तुका आला लोटांगणी, संतांगणी. आणि म्हणून दोन शब्द या अभंगाचे महत्वाचे. भक्ती भाग्या झाली धनी. धनी शब्दाचा अर्थ आहे तृप्ती. आज माझं भाग्य तृप्त झालं, भक्ती तृप्त झाली, साधूंनी मला जवळ. हा या अभंगाचा अर्थ होता. मला बरं वाटलं जनार्दन महाराजांनी निगमानंद महाराजांच्या नंतर चांगला फळ सांभाळलेला आहे. उत्तराधिकारी मिळणं किती कठीण आहे हे मलाच माहिती. मी गड बांधत असताना कधी कधी हा विचार करतो, द्यायचं कुणा नाही, तुला द्यायचंय ना. म्हणून उत्तराधिकारी, चांगला पोरगा, चांगला शिष्य, चांगली पत्नी, हे सगळं भाग्यानेच मिळते. बाकी सगळं दुर्भाग्याचा उदय आहे. म्हणून स्वामी निगमानंदजी महाराज असताना ते पण वेदांताचार्य होते, काशीला शिकलेले होते. आणि सगळ्यात चांगली गोष्ट, भाऊच्या शब्दामुळे त्यांनी लाल कपडे काढले आणि भीमसेन महाराजांनी नवीन गडावर निगमानंद महाराजांची स्थापना केली. मच्छिंद्र गडाचे अध्यक्ष हे भीमसेन महाराज होते. मी त्रास दिला नाही, टेन्शन घालते. भगवान बाबांनी अनेक संस्थानं तयार केले, अनेक जागा तयार केल्या. त्या जागा तयार करण्याच्या पाठीमागे उद्देश एकच असतो, जागोजागी परमार्थ वाढला पाहिजे, द्वेष नाही वाढला पाहिजे, रागद्वेष नाही वाढला पाहिजे. एकमेक संस्थांनी एकमेकाचा द्वेष करू नये, कीर्तनकारांनी करू नये. आणि हे अनेक संस्थानं निर्माण करण्यात तुम्ही बघा ना, मुस्लिमाच्या मशिदी दर गावी गावी असतात, त्याच्यात ते भांडणं होतात का? हिंदूमध्येच असं का होते मला अजूनही काही समजलं नाही. म्हणून भीमसेन महाराजांचं आणि त्यांचं सौख्य होतं. आणि तीच वंश परंपरा लक्षात ठेवून मित्र परंपरा ठेवल्या तर मी कीर्तन करणं फार महाग आहे महाराज, तुम्हालाही माहिती आहे. कारण की 10 वर्षापासून थोडंसं कीर्तन बंद केलेले आहेत आपण आणि गडाकडे थोडं लक्ष देतोय. या पृथ्वीवर सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी तळागाळातल्या बहुजन समाजाला संत बनवलं, अध्यात्म दिलं, त्या ज्ञानोबाईंचं मंदिर आपण भगवानगडावर बांधतो, खूप मोठ्या प्रमाणामध्ये बांधतो. त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष केंद्रित केल्यामुळे थोडंसं फिरणं बंद आहे, कीर्तनं बंद आहे. पण जेव्हा कधी संधी मिळते तेव्हा त्या संधीचं आपण सोनं करू ही माझ्यात भावना असते. म्हणून जनार्दन महाराजांना विनंती की इथून पुढे निष्कलंक जीवन ठेवा आणि सगळ्या समाजाला, सगळ्या
लोकांना आपण बरोबर घेऊन चाला आणि माणसाचा दिवा तेवट ठेवा विठोबा जय जय